हा जो व्ह्यू आहे ना, तुम्ही इंस्टाग्राम वरती नक्की बघितला असेल हा व्ह्यू. हो भाई, ते कायाकिंग आहे. तर हॅलो भावांनो, माझं नाव आहे आयुष और तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लाभार्थी 26. तर आज आपला दिवस दुसरा मालवणमध्ये. तर काल मी आलो खूप थकलेलो, त्यामुळे जास्त काही फिरलो नाही. फक्त आम्ही मालवण बीचवर गेलो आणि रॉक गार्डनला. त्याच्यानंतर संध्याकाळी आलो, थोडा झोपलो. जेवल्यानंतर परत रात्री बीचला गेलो, नंतर येऊन परत झोपलो. तर आज सकाळी लवकर उठून फ्रेश झालो आणि आता चाललोय थोडा नाश्ता करायला. नाश्ता करू, त्याच्यानंतर मालवण बीचच्या बाजूलाच एक गोल्डन टेम्पल आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिथे. तर मला एका मित्राने कॉल करून सांगितलं की आलाय तर तिकडे नक्की जा. मी निघालोय आता त्या साईडला. सकाळ सकाळी बाप्पाचं दर्शन करूया आपण, नंतर मग त्याच्यानंतर आपण कुणकेश्वरला जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय गोल्डन टेम्पल मध्ये. हा मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आणि छोटंसं मंदिर आहे. मूर्ती देखील खूप छान आहे. मी आतमध्ये व्हिडिओ नाही काढला. खूप छान मूर्ती आहे. तर तुम्ही मालवणला येत आहे तर नक्की विजिट करा. तर मंदिरामधून आपण निघालोय आणि इथेच पुढे कुठेतरी आपण थोडासा नाश्ता करूया. नाश्ता केल्यानंतर आपण जाऊया कुणकेश्वर मंदिराकडे. आपल्याकडे स्वतःची गाडी आहे तर आपल्याला फिरायला काही प्रॉब्लेम नाहीये. आपण दिवसभर फिरू शकतो. मी कालपासून आल्यानंतर मला एक छोटासा प्रॉब्लेम फेस होतोय, कारण ते प्रॉपर नेटवर्क नाहीये, कुठे आहे कुठे नाहीये. तर इथे एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या 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 अशा आहेत ना, की जिथे स्टे केलंय त्या रूमवर पण मला हर टाइम मॅपने जावं लागतं जर मी बाहेर आलोय तर. म्हणजे रस्ता समजतच नाहीये. आता ते मलाच असं प्रॉब्लेम होतोय की अजून कोणी फेस केलंय माहित नाही. जे लोकल आहे त्यांच्यासाठी तर रोजचा रोड आहे. आपण इथे नवीन आलोय, हा एक दिवस झाला पूर्ण, आज दुसरा दिवस आहे, तरी सुद्धा मला अजून रोड समजत नाहीये. असं वाटतं सर्व रोड सेमच आहेत. तर मित्रांनो, पोट भरून नाश्ता केला, चहा पोहे खाल्ले मस्तवाले, आणि आता परत निघालोय आपण कुणकेश्वर मंदिराकडे. तर इथून 1 तासाचं अंतर दाखवत आहे. बरं, 57 मिनिट्स दाखवत आहे इथून. हो भाई, ते कायाकिंग आहे. आपण कायाकिंग करायला येऊया संध्याकाळी. तर आता आपण पहिलं जातोय कुणकेश्वर मंदिराकडे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये हे कुणकेश्वर मंदिर हे वसलेलं आहे. आपलं जे दक्षिण कोकण आहे त्याची काशी म्हणून हे ओळखले जाते. तर कुणकेश्वर इथून 44 किलोमीटर दाखवतंय, 1 तासाचा वेळ दाखवतोय. तर आपण कुणकेश्वर मंदिराकडे जाऊया. भाई साहब, काय व्ह्यू आहे. एवढा मस्त व्ह्यू, आणि समोर आपली कोकणातली लाल परी म्हणजे नारळाची झाडं एवढी छान वाटतात ना. हे कोकणातले रोड आहेत ना, असे खूप नॅरो आहेत. तर हे बस ड्रायव्हर आहेत ना, एवढे त्याच्यावर ऍक्युरेट गाडी चालवतात ना, आणि तेही एवढ्या स्पीड मध्ये. त्यांचा जो जजमेंट आहे ना, नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. त्यांना इथे कॉम्पिटिशन कोणीच नाही देऊ शकत भाई, कोणीच नाही. तर मित्रांनो, आपण अर्धा रस्ता कव्हर केलाय. कारण मागे एक बोर्ड होता, त्याच्यावर दाखवलेलं कुणकेश्वर मंदिर 23 किलोमीटर, आणि आपण जेव्हा निघालेलो तेव्हा काहीतरी 44 किलोमीटर दाखवत होतो. तर आपण अर्धा रस्ता कव्हर केलाय आणि अर्ध्या तासात आपण पोहोचलो पाहिजे. वाजलेत 11 वाजायला आलेत. तसं ऊन एवढं लागत नाहीये. बाईक वरती हवा लागते तर एवढं उन्हाचं अजून तरी काही एवढं वाटत नाही, आणि हेल्मेट घातलंय तरी म्हणून थोडं एक उन्हापासून थोडीशी प्रोटेक्शन आहे. आणि क्लायमेट खूप मस्त आहे. हे बघा समोर एकदम क्लाउड्स आणि डोंगर. हे बघा व्ह्यू बघा, काय भारी वाटत असेल ना तिथे राहायला. पूर्ण नारळाची झाडं, नदी. तर मित्रांनो, आपण फायनली 1 ते 1.5 तासाच्या
प्रवासानंतर कुणकेश्वरला पोहोचलोय. आणि हा जो व्ह्यू आहे ना, तुम्ही इंस्टाग्राम वरती नक्की बघितला असेल. हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही, म्हणजे बघा, कारण हा व्ह्यू एवढा व्हायरल झाला इंस्टाग्राम वर, तुम्ही नक्की बघितला असता, कारण एवढा सुंदर आहे ना. हे बघा. तर भाऊन आपण कुणकेश्वर मंदिराजवळ पोहोचलोय. हा मंदिर आहे आणि हा समोरच हा सुंदर असा बीच, तुम्ही मंदिर बघू शकता. तर मित्रांनो, कुणकेश्वराचं दर्शन केलंय आपण. थोडीशी गर्दी भेटली, म्हणजे थोडी म्हणजे अर्धा तास आम्हाला लाईन मध्ये गेला, पण दर्शन छान छान झालं. मंदिर पण छान होतं. आणि मंदिरामधली एक गोष्ट चांगली वाटली की जर मुलींनी शॉर्ट कपडे किंवा शूलेस वगैरे घातले असेल तर त्यांना कव्हर करण्यासाठी ते लोक शाल प्रोव्हाइड करतात. इवन जे बॉईज लोक किंवा जेंट्स लोक शॉर्ट्स वगैरे घालून येतात त्यांच्यासाठी देखील ते लोक शाल देतात. ते त्यांनी आपले बॉडी कव्हर केली करून मग नंतर दर्शनाला पाठवतात. हे खूप ऍक्च्युली चांगलं आहे. ऍक्च्युली आपल्या मंदिरामध्ये अशी संस्कृती, आपल्याला भारतीय संस्कृतीने असे कपडे वेअर केले पाहिजे की ते मंदिरामध्ये थोडेसे नीट वाटले पाहिजे. आता मी सरळ निघालोय रामेश्वर मंदिराकडे. तिथून तिथलं दर्शन घेणार आपण. नंतर मग थोडस जेवायचा टाइम होईल तोपर्यंत, कारण ऑलरेडी 1 वाजलाय. तर आम्ही ज्या रामेश्वर मंदिरामध्ये जातोय आता, ते इथून जास्त लांब नाहीये. फक्त 12 मिनिटावर दाखवत आहे. गुगल मॅपवर चेक केलं. इथे ऍक्च्युली रेंज चांगली येते, नेटवर्क एकदम 5G चालतंय, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये. आता आम्ही चाललोय ज्या मंदिरामध्ये, तिथे बघूया कसं काय. 12 मिनिटावर दाखवतोय, जास्त लांब नाहीये. तिथे पोहोचूया, तिकडचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण रामेश्वर मंदिरामध्ये आलोय. हा मंदिर पहा तुम्ही, फार सुंदर आहे. इथे एवढी गर्दी नाहीये, पण मंदिर खूप छान आहे. तर मित्रांनो, मालवणमध्ये आल्यापासून आहे ना, मी खूप सारे इकडे छोटे मोठे मंदिर असं खूप खूप सारे मंदिर आहेत इकडे. तर तुम्ही जर येत असाल ना, तर फक्त जे फेमस किंवा मोठी मोठी मंदिरं आहेत ना, तीच व्हिजिट नका करू. छोटी छोटी मंदिरे सुद्धा व्हिजिट करा. बघाल तर तुम्हाला नक्की आवडतील अशी मंदिर आहेत इकडे. तर मित्रांनो, रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन करून आपण निघालोय आणि आता आपण चाललोय भराडी देवीला, म्हणजे आंगणेवाडीला. आंगणेवाडीला जाऊन आपण दर्शन करूया. मी डिसाईड केलंय की थोडं आधी आंगणेवाडीला जाऊया, नंतर मग जेवूया, कारण सकाळी नाश्ता केलेला तर एवढी भूक लागली नाहीये, तर थोडस लेटच जेवू. म्हणून आधी आंगणेवाडीला जाऊया, तिथे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, दुपारचे 1:15 वाजलेत आता आणि ऊन एवढा भयंकर आहे ना, तर तुम्ही घरातून बाहेर निघताना कॅप किंवा आपले सनग्लासेस वगैरे कॅरी करा, पाण्याची बॉटल कॅरी करा, सनस्क्रीन वगैरे अप्लाय करा फेस वरती, बॉडी वरती वगैरे. बॉडी डिहायड्रेट होऊ नका देऊ. थोड्या टायमाने ज्यूस वगैरे, पाणी वगैरे घेता. तर मित्रांनो, भराडी देवी मातेचं मंदिर कुणाला सांगायची गरज नाहीये, प्रत्येक कोकणी माणसाला ते मंदिर माहितीच आहे. कारण मार्च फेबच्या दरम्यान इथे एवढी मोठी जत्रा भरते देवीची, आंगणेवाडीची जत्रा म्हणून. कारण ही देवी आहे ना मित्रांनो, नवसाला पावणारी आहे, त्यामुळे खूप सारे लोक येतात दर्शन घेण्यासाठी, आपले नवस पूर्ण करण्यासाठी. आणि त्या टायमाला एवढी प्रचंड गर्दी असते ना मित्रांनो. मी लाईफ मध्ये एकदाच आलोय, परत कधी चान्स भेटला जत्रेला येण्याचा तर नक्की येईन. तुम्ही जर कधी आला नसाल तर तुम्ही सुद्धा कधीतरी नक्की या. मित्रांनो, आपण पोहोचलोय अंगणेवाडीला, भराडी देवीच्या मंदिरात. गुगल मॅपने एवढा फिरवलंय छोट्या छोट्या गावागावातून भाई, नंतर तर अचानक रेंजच गेली. तरी सुद्धा कसं तरी आलोय आपण. आता जाऊया आतमध्ये, दर्शन करूया. तर मित्रांनो, हाय आंगणेवाडीचं मंदिर, म्हणजे आपला भराडी देवीचं मंदिर. पूर्ण व्हाईट कलर मध्ये आणि खूप छान दिसतंय.
तर मित्रांनो आता मी निघालो आंगणेवाडीतून. आपली भराडी देवीचं दर्शन केलंय. गर्दी जराही नव्हती म्हणून दर्शन चांगलं झालं. माझी चावी मंदिरामध्येच राहिलेली आणि मी बाहेर शोधत होतो, तर चावी भेटली. आपण आता निघालोय. तर आता वाजलेत 2:40. मी जेवलो नाही, तर तिथून आता बाहेर पडतो. एक गोष्ट जर तुम्ही इथे येत असाल तर बाई इकडे रेंज नसते. जर तुम्ही ग्रुपने वगैरे येत असाल तर सोबत राहा आणि कॅश कॅरी करा, कारण इथे रेंज जरा सुद्धा नाहीये. आणि मी आता इथून निघालोय, तर इथून बाहेर पडतो, हॉटेल बघतो, तिथे थोडं जेवतो, नंतर मग जातो रूम वरती. तर मी डिसाईड केलं की अजून एक दिवस मालवण मध्ये स्टे करूया. मुंबईला जायचं मन नाही करत आहे, कारण मुंबईला गेल्यावरती परत ती लाईफ, काम, नंतर परत घर, तेच ते मुंबईचं क्लायमेट. आता आलोय तर एक दिवस अजून स्टे करूया आपण. तर मुंबईला जायचं थोडं मन नाही करत आहे, त्यामुळे बघूया. तर म्हणून आपल्याकडे उद्याचा दिवस अजून एक एक्स्ट्रा आहे. तर आता मी चाललोय घरी, म्हणजे रूम वरती थोडस, कारण ऊन वगैरे पण खूप जास्त आहे. जास्त वेळ बाहेर राहणं पण ठीक नाहीये. म्हणून संध्याकाळचं प्लॅन काय ते असेल ते मी रूमवर जाऊन डिसाईड करेन. ऍक्च्युली प्लॅन आजच, म्हणजे माझा प्लॅन होता की आज जायचं देवबागला, म्हणजे संध्याकाळी. तर उद्याचा दिवस आहे, तर मी उद्या जाईन तिकडे. तिकडे बघूया आपण, तिकडे फिरण्यासारखं काय आहे. आज फक्त रूम वरती थोडा आराम करू, नाहीतर मालवण मार्केटला वगैरे रात्री जाऊन येऊ आपण. A few moments later. तर गुड मॉर्निंग भावानो. आज आपला दिवस तिसरा मालवण मध्ये. तर आज आपण जातोय देवबागला. आता वाजले सकाळचे 9:45. एक दिवस आपण वाढवला होता आपल्या ट्रिपचा, म्हणून सर्व आरामात आपण करतोय. काही घाई नाही, आपल्याकडे टाइम खूप आहे. ऍक्च्युली आधीच्या प्लॅन नुसार गेलो असतो तर काल देवबागला जायचं होतं, पण एक दिवस वाढवलाय, तर आपण आज चाललंय. उद्या मॉर्निंगला आपण इकडून निघणार मुंबईसाठी. त्याच्या आधी आपण देवबाग जाऊन येऊया, थोडा परत तारकर्ली बीचला जाऊ, त्याच्या आधी थोडा नाश्ता करूया. तर मित्रांनो, नाश्ता करून आपण सरळ निघालोय देवबागच्या दिशेने. म्हणजे रस्त्यात जाताना आधी तारकर्ली बीच लागतो, नंतर देवबाग आहे. पण आपण आधी पुढे देवबागला जाऊ, नंतर मग येताना तारकर्ली बीचवर जाऊ. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय देवबाग बीचला. तर निघालोय भावानो देवबाग बीच वरून चाललोय तारकर्ली बीचला. त्याच्यानंतर आपण थोडं बघूया जेवायचं वगैरे कसं काय करायचं ते, आणि काय ना काहीतरी पितोय, म्हणजे ज्यूस वगैरे असं, थम्सअप, थंडा, तर त्याच्यानेच पोट भरतंय. तर आणि उन्हामध्ये एवढे असं जेवायचं मन पण नाही होत आहे, म्हणून असे जे पितोय त्याच्यामध्येच पोट भरतंय. आणि भाई एवढी ट्रॅफिक आहे इकडे, सिरियसली एकदम नॅरो रोड आहे आणि गाड्या एवढ्या आहेत. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय तारकर्ली बीचवर. तर मित्रांनो, तारकर्ली बीचवरून निघालोय. आता वाजलेत संध्याकाळचे 3:45. तर आपण सकाळी निघालेलो 10:30 वाजता मे बी. आता जाणार रूम वरती, आणि आज आपली शेवटची रात्र असणार आहे मालवण मध्ये. सकाळी आपण अर्ली मॉर्निंग निघणार आहोत मुंबईला जायला. सकाळी आपण लवकरात लवकर मुंबईला जायला निघायचं आहे, कारण दिवसभर ऊन असणार आहे, त्यामुळे थोडस ऊन तर भेटणारच आहे असं, पण आपल्याला मुंबईला संध्याकाळी लवकर जायचंय. म्हणजे जर लवकर पोहोचलो तर परवा आपल्याला कामाला जायला काही त्रास नाही होणार, म्हणजे थोडं आराम भेटेल. म्हणून जेवढ्या लवकर उठणार आपण, तयारी करून निघणार, तेवढं आपल्यासाठीच बेटर आहे. तर हा आजचा दिवस आपण इथे संपवूया. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.